श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी विश्वाचा या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आज आपण पाहणार आहोत सुखी संसारासाठी समाधानासाठी महत्त्वाचे उपाय आणि तोडगे. आपण बघा, या संसारामध्ये भरपूर मेहनत करूनसुद्धा आपल्याकडे धन टिकत नाही. लक्ष्मी बघा आपल्या घरामध्ये राहत नाही, अलक्ष्मी येत असते. आणि हे असं कशामुळं होतं, नक्की काय प्रॉब्लेम असतो की त्या गोष्टींच्या ज्या चुका असतात त्या आपण सुधारल्या तर नक्कीच आपल्या घरामध्ये पैसासुद्धा टिकेल आणि सर्व कामे योग्य रीतीने व्हायला लागतील. बघा, आपल्या घरामध्ये कधीकधी आजारपण असतो, आपली मुलं असतात, बघा आपली बहीण, बायको, पत्नी, बघा हे सर्वजण कधीकधी भरपूर आजारी पडतात. बघा, कधीकधी आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येऊनसुद्धा तो पैसा टिकत नाही. तर याला काही गोष्टी जबाबदार असतात. तर हे उपाय आणि तोडगे आज या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, पहिला उपाय आहे बघा खाण्यापिण्याचे. आपण बघा कधीकधी म्हणत असतो की घरामध्ये मांसाहार करणं टाळलं पाहिजे. बघा, ते सुद्धा खरंच आहे. पण खाण्यापिण्याच्या बंधनाच्या व्यतिरिक्त बघा एक गोष्ट खूप महत्त्वाची असते. आपल्या घरामध्ये जो देव्हारा असतो त्या देव्हाऱ्यामध्ये रोज आपण उपासना करतो, पूजा करतो. पण ज्या देवाला आपण जो दिवा लावतो ना, तो जर तुम्ही तुपाचा दिवा लावणार ना तर त्या परिणामी लक्ष्मी स्थिर व्हायला वेळ लागत नाही. आता आपण पाहूया उपाय दुसरा. अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी रात्री दही भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळद आणि कुंकू टाकावा व तो कागद बघा मोरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर रात्रभर ठेवावा. सकाळी जे उरेल ते कचऱ्यात टाकून द्यावं. परिणामी आपल्या घरातील अदृश्य शक्ती यानं तृप्त होऊन सुख समृद्धी लाभते. घरात आनंदी वातावरण निर्माण होतं. बघा, कधीकधी आपल्या घरामध्ये अदृश्य शक्ती असते. कधीकधी आपण बघा भुताटकी म्हणतो, वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. कधीकधी इतर बघा कधीकधी आपल्या घराच्या शेजारी लिंबू पडलेला असतो, बघा मिरची पडलेली असते. या अशा काही गोष्टी आहेत त्या कधीतरी आपल्या घराकडे बघा अंधार निर्माण करत असतात. पण हा जर तुम्ही उपाय केला तर तुमच्या घराच्या आजूबाजूची किंवा घरामध्ये असलेली जी काही जादू असेल किंवा दुसरं काही असेल ते सर्व त्याच्यावर नष्ट होऊन बघा आपल्या घरामध्ये आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आता पाहूया तिसरा उपाय. रोज रात्री जेवताना कागदावर जेवणाचा घास काढावा व हात धुण्याच्या वेळेमध्ये तो उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावे. परिणामी आपले वास्तू पुरुष आणि आपले वास्तू दैवत प्रसन्न राहून घरामध्ये काही कमी पडत नाही. हा जर उपाय तुम्ही बघा तुमच्या जीवनामध्ये जर दुःख निर्माण झालेलं असेल आणि हा जर तुम्ही उपाय केला तर तुमची भरभराटी व्हायला वेळसुद्धा लागणार नाही. आता आपण पाहणार आहोत चौथा उपाय. प्रत्येक शनिवारी आणि अमावस्याला पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून त्याचा पट्टा उंबरठ्यावर ओढावा. परिणामी करणी देव देवस्य अदृश्य शक्ती घरात असल्यास घर सोडून जातात आणि बाहेरून कोणतीही नकारात्मक शक्ती कधीच घरात येऊ शकत नाही. आणि हा जर उपाय तुम्ही बघा दरवेळेस केला तर तुमच्या घरामध्ये अदृश्य शक्ती नाहीशी होऊन जाते आणि तिथे लक्ष्मीचा वास निर्माण होतो. आता पाहूया पाचवा उपाय. सोमवारी आणि एकादशीच्या दिवशी नारळ फोडू नये. कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक बघा त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्यामुळं दोष आपणास लागतात. म्हणून बघा ही गोष्ट लक्षात ठेवा. अलक्ष्मी येण्याचं हे खूप महत्त्वाचं कारण आहे. आता पाहूया सहावा उपाय. दाराशी गाय आल्यास तिला पोळी अन्न आणि गूळ खायला द्यावा. तिला तशी हे न देता दारापासून हाकलू नये. कारण गाय आपले दोष आणि संकट घेण्यासाठी आलेली असते.
म्हणून गाय हे लक्ष्मीचं स्वरूप आहे. जेवढं तिला अन्न देता येईल तेवढं तिला तिच्या तोंडामध्ये भरवा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊन जाईल. आपल्या घरामध्ये असलेले बघा, आपण जेवण केल्यानंतर जे उरलेले अन्न असतं ती कुत्री किंवा मुके जनावरांना जरूर द्यावं. त्यामुळे पंचमहातज्ञ केल्याचं पुण्य पदरी मिळतं. बघा 8वा उपाय पाहूया. दाराशी उन्हाळ्यामध्ये कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडून पाणी द्यावं, कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुके जनावरास पाणी देणं पाजणं हे महापुण्य आहे. आता पाहूया 9वा उपाय. बघा, रस्त्यावर वृद्ध व्यक्ती, अपंग, आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरूर करावी. यासारखं पुण्य कमवण्याची संधी परत मिळत नाही. महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा, उभा ठेवू नये. झाडू लक्ष्मीचं प्रतीक आहे, त्याचा मान प्रत्येक महिलेने ठेवला पाहिजे. बघा पुढे, मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे. मीठ समुद्रात असतं आणि समुद्रापासून मिळतं. लक्ष्मी समुद्रकन्या आहे आणि लक्ष्मी आणि मिठाचा फार जवळचा संबंध आहे. आता पुढे, भर सायंकाळी घरातून 3 वस्तू कुणाला देऊ नये. पहिली गोष्ट मीठ, दुसरी गोष्ट पैसे, तिसरी गोष्ट झाडू. या वस्तू लक्ष्मीकारक आहेत आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये. पुढे पाहूया. दूध, दही आणि ताक या वस्तू गायीपासून प्राप्त होतात म्हणून ही लक्ष्मी स्वरूप आहे. त्या वस्तू सायंकाळी कुणास देऊ नका. आपल्या घरातील देव्हारा बिना कळश स्थापन ठेवू नये. देव्हाऱ्याच्या जवळ डाव्या हाताला कळश स्थापना जरूर असावी. नारळ सोडून कळशावर ठेवावा, त्यात शेंडी ठेवावी, उजव्या बाजूला दीपक ठेवावा. आता पाहूया पुढे. पूर्वी काही घरांमध्ये बहिणीचे, भावांचे किंवा नातेवाईकांची मुलं स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळत आणि मोठे करत असत. नंतर ती मुलं दुकान, शेती, व्यापारामध्ये घरच्याप्रमाणे मदत करीत अर्धे आयुष्य एकत्र जात असत. काही कारणास्तव त्या मुलांना वेगळे करू नये, कारण हा फार मोठा तलतलाड असतो आणि त्या घरामधून लक्ष्मी निघून जाते. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करत असते म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नये किंवा विभक्त जाऊन सुद्धा राहू नये. घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा, कर्तव्याची जाणीव ठेवावी. कुणी आपणास मदत केलेली विसरू नये, कुणाशीही कपट कारस्थाने करू नये. सकाळी लवकर उठावं. महिलांनी अंगणामध्ये सडा, रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणास पाणी आणि देवाजवळ धूपदीप लावावे. सकाळी एखादा नियम ठेवून चहा घ्यावा, तसे तुळशीला पाणी, दिवा लावून मग चहा घ्यावा. हे सकाळी लवकर करायची कामं मग दिवसभर आपल्या पद्धतीने कामं करावीत. वरील सांगितलेले सर्व पद्धतीमध्ये थोडेफार नियमांचे पालन केले तरी आपणास बाकी नियमांची आपोआप सवय लागून जाईल आणि लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी वरील उपाय खूप महत्त्वाचे आहेत. श्री स्वामी समर्थ.